ज्ञानराधा मल्टी कोऑपरेटिव्ह बँक ह्या बँकेविरुद्ध जालन्याला सदर बाजार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। तसेच बीडला सुद्धा गुन्हे दाखल झालेले आहेत। अंबडला सुद्धा आपण लोकांना तिथे गुन्हा दाखल करण्याबाबत त्याचीही परवानगी आलेली आहे। आणि याच्यामध्ये ज्ञानराधाचे जे प्रमुख आहेत सुरेश कुटे यांना यापूर्वीच बीड आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना अटक केलेली आहे। आणि आज काल सदर बाजारलाही ज्ञानराधा विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आणि तो तपास माननीय SP साहेबांच्या आदेशान्वये आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याचा तो आम्ही तपास करत आहोत। आणि याच्यामध्ये माझी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला विनंती राहील, एक आव्हान राहील की ज्ञानराधा मल्टी कोऑपरेटिव्ह जी बँक आहे त्यामध्ये ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे, जिथे कुठेही फसवणूक झालेली असेल त्या लोकांनी त्यांच्याकडे जे कागदपत्र आहे ते कागदपत्र घेऊन आर्थिक गुन्हे शाखा जालना येथे संपर्क साधावा आणि त्यांच्याकडे जे काही चेक असतील किंवा काही बॉन्ड दिलेले असतील की जे कागदपत्र त्यांच्याकडे असतील ते कागदपत्र घेऊन आर्थिक गुन्हे शाखेला संपर्क साधावा। आणि यामध्ये माझी सर्वांना विनंती राहील की जसं त्यांच्यापर्यंत माहिती जाईल, ज्या कोणाला जी माहिती जाईल की आपण ह्या बँकेमार्फत फसवलो गेलो आहोत, तर ते फसवलं गेले आहेत, ते फसवल्या गेले जे कागदपत्र तुमच्याकडे उपलब्ध असतील ते कागदपत्र घेऊन इथं आर्थिक गुन्हे शाखेला हजर व्हावं। आणि हा गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा जालना करत आहे। आणि याच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला ज्याची फसवणूक झालेली आहे त्याला मी जालना जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं आश्वासन देतो की त्यांना योग्य तो न्याय मिळवून दिला जाईल। आणि यासाठी या जिल्ह्याचे आदरणीय SP बन्साल साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक आणि आमची जी टीम आहे या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी बांधील आहे आणि आमचा त्यांना 100% न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न राहील। आणि त्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करू आणि ज्या लोकांची फसवणूक झालेली आहे त्यांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून केलं जाईल। माझं परत एकदा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही या अगोदरसुद्धा वर्तमानपत्रातसुद्धा माहिती दिलेली आहे आणि ज्यांना कुणाला माहिती जशी भेटल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा जालना यांच्याशी संपर्क साधावा आणि त्यांच्याकडचे जे कागदपत्र आहेत ते आमच्याकडे घेऊन यावेत आणि त्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम आणि या आर्थिक गुन्हे शाखा जालना ही करेल अशी मी सर्व जनतेला आव्हान करतो, पुन्हा आव्हान करतो। आणि परत एकदा की अशा ज्या मल्टी कोऑपरेटिव्ह बँक आहे या बँकेच्या नादी लागू नये। या जवळजवळ मी यापूर्वी सांगितले की 99% बँका ह्या फ्रॉड आहेत। तर ज्यावेळेस आपण आपली रक्कम एखाद्या बँकेत गुंतवतो त्यावेळेस त्या बँकेचं पहिलं रेप्युटेशन पहा, त्या बँक कशी आहे ते पहा आणि ती जर बँक चांगली असेल, तिचं रेप्युटेशन जर चांगलं असेल तर अशाच बँकेत रक्कम गुंतवावी, नसता ज्या शासनाच्या सरकारच्या ज्या नॅशनलाइज बँक आहे यामध्ये आपण रक्कम गुंतवावी। भलेही त्याच्यामध्ये व्याजदर कमी असेल परंतु हे जास्त व्याजदराचं आमिष दाखवले जातात आणि यामध्ये सगळ्यात काही असे शेतकरी वर्ग आहे त्यांनी याच्यामध्ये पैसे गुंतवलेले आहेत। मुलीच्या आता मुलगी लग्नाला येणार आहे म्हणून त्याच्यामध्ये पैसे ठेवलेले आहेत आणि आज अशी परिस्थिती झालेली की तेलही गेलेलं आहे, तुपही गेलेलं आहे, हाती त्यांचे फक्त धोपाटणं राहिलेलं आहे। म्हणून अशा बँकावर विश्वास ठेवू नका, त्यांनी जास्त व्याजदराच्या आमिषाला कुणी बळी पडू नका आणि जे कोणी आता बळी पडले असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा
त्यांना योग्य ते मार्गदर्शन केलं जाईल, योग्य तो न्याय त्यांना मिळवून दिला जाईल. आपल्या चॅनल्सच्या माध्यमातून मी त्यांना असं जाहीर आवाहन करतो. जय हिंद, जय भारत.